आपण तुम्ही संध्याकाळी आणराव काला कटकट लावता संध्याकाळी टोल नाक्याचा गल्ला झाला तुम्हाला 500 रुपये देतो। वा 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 मी म्हणतो टोल नाक्यात घोटाळा करताय कोण? हो काय झालं सरपंच? अरे तो पोरांनी 3,500 घोटाळा केलाय कोणाच्या गाड्या फुकट सोडितो इथं? मठार दांडका जनावर। हो सरपंच साईडला सारखा एवढी गाडी सोडावं लागेल बाजूला सरकार आणि यांच्या पावत्या वर कर का नाही येऊ तिकडं। अहो सरपंच सरकार ना ते तापले अरे तुम्हाला आकले आहेत का तुम्ही? माझ्यासाठी मी काय बावळाट आहे काय? अरे याच्या गाड्या फुकट सोडितो का तू? अरे फुकट नाही सोडीत आम्ही समाजसेवक माणसे काय बावळाट आहे काय? तुम्हाला माहिती का भैया काय बोलायचं किंग मेकर खूप अध्यक्ष आवला। भाऊ तू लय बोलत असला आणि सरपंचाला बोलत असला तर आपण डायरेक्ट तुमच्या दोघांना इथं टाकला। अरे गोप्या भांडण नाही करायचं तर पैशाचं बघ। पुंगीला आम्ही काही बावळाट आहे का? आम्ही समाजसेवक माणसे। आमच्या समाज येऊ तर गेले का आता आपण घेरे दादा आप्पा आणि तुम्ही दोघं पण संध्याकाळी हॉस्पिटलला सापडता मान आज लागतात पुंगीलाल। अरे आपण गावचे नागरिक आहे म्हणजे आपल्याला फुकट टोल नाका नाही का? त्या सरपंचाला टोल नाका टाकला गावच्या लोकांना सोडित ना आपण काय बाहेरचे आहे का? आपल्या टोल नाक्यावर जेवढे दांडे तेवढे घेऊन ये तशी ऐकणार नाही। अरे गोप्या जरा ऐक मोठे लोक आहे तुला गाठून हाणतीन ते। हो आप्पा तुम्ही घेताना ऐकून मी नाही किती असला मोठा तरी गोप्याला झोपरात त्या मोर्चा काढायची आली तरी चालेल पण न्याय भेटलाच पाहिजे। अरे भाकर नाही खायला माझ्यावर 2 मोर्चा काढतो का? हो सरपंच विषय जर आमच्या भाकरी येत असेल तर आप्पाची शपथ घेऊन सांगतो पुढच्या पंचवार्षिकला सरपंच स्वतः गोप्या असेल म्हणजे आप्पा आम्ही आला तर मी आला मग सरपंच तुम्ही बघून का काय असेल ते चला रे तुम्ही। भिकारड्या तुला गाड्या वळखाना काय दांडावर कर। कोण बावळा रे तू? तुला गाड्यांचा तापा दिसतो काय? तू कर ना दांडावर। भाऊ आता कोण आहे तू? आज तू सारखे आमदार खासदार आमच्या 10 मिनिटाला येतात। गरीबा तू लेवल किती तू बोलत किती? मग ठरला जेवढं पेट्रोल लागायचं ना तासभरात तेवढा महिन्याला पगार आहे तुला। भविष्य जर स्वतः येत असेल ना एक फोन केला तू तारण तू कार आणि तुला इथून बाहेर सुद्धा जाऊन नाही जाणार। आम्ही काय बावळा काय काय कोण रोखीत मला मी पण बघतो उघडा रे। अरे तू टोल नाका भरायची लायकी नाही बोलायला होतं का? आज मी जर बाहेर असतो ना तुला मारून टाकला असता। मी पार व्हायचा गेलोय कामाला मी चाललोय त्याचं काय करायचंय करा तुम्हाला। सरपंच नवीन ठेकेदाराकडून आपल्याला कमिशन खावा लागणार आहे नाही तर आपल्या ग्रामपंचायत मध्ये काय पाहिजे? खालच्या साईडचं मी काम बंद करून टाकले कुठून आणलाय ठेकेदाराचा? आम्ही वाटा बसले का? आम्ही बावळा ठेका नाही तुम्ही सगळे छान आहेत मीच येणार आहे। अरे तुम्हाला फुकट काम दिले ना कमिशन घेता कुठून आणले बावळे कुशल बांधकामावरले पोरींवर लाईनी मारते मी आज तुम्हाला सांगतो सिमेंटाच्या गोणीत भरून आणीन। नाही म्हणजे आम्ही किती सज्जनवर तुम्हाला माहिती ना? भया शेठ मला तुमच्या कोणी अपेक्षा नव्हती वच्ची काय घाण काम करीत ते काय पण बोलतो का? माझा एकच कॉल मॅटर सोडला काय झाले ठेकेदार बदलून टाकाय पगार कुठून आणले नुसतं पैसे खाताय तुला काय कळतं का नाही रे? मुंगीलाल अच्छा तुम्ही किती आणले तरी मला काय फरक नाही पडणार। तुम्ही 8 दिवस जी उभा राहील तुमच्या गाड्या भरायला येणार काय करायचंय करा। अरे तुला माहिती का बायशेर काय बोलतो किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष आंघोळ केली का तू सकाळी एका दांड्यात वाकडा करू का तुला? बाप्या तू गप्पाच बर का पाहुणे रावळ्याला बोलायचं काय करायचं? बाकीचा विषय सोड डंपर भरतो का नाही सांगा ते आमचे। अरे तुम्ही गाड्या भरलेल्या कॅपाचे पैसे देत नाही डिझेलला 15 पैसे घालतोय मुंगीलाल मी तुम्ही कुठे म्हणताय डंपर भरा आणि तू काय पाहुणे रावळ्यांचं सांगू नको मला। येऊ तिकडं रिकामं तिकडं करू मी आल्यावर चढ जायला। तुम्हाला शेवटचं सांगतोय मला खालच्या थराला जायला लावू नका। याला झटका बिटका काय तुम्हाला काय तुम्हाला यांच्या बापाची जागा का अतिक्रमणात घर बांधी देतात कस काय? तुम्ही तिकडे जाऊ काही गोंधळ करा पण माझ्या घराला हात नाही लावायचा। सरपंच उतरा खाली याच्या का बघूच आज गोप्याची झोपडी सगळी अतिक्रमणात येते। अतिक्रमणात काय नाही। अहो मुंगीलाल तुम्हाला आश्चर्य सांगतो 3 पिढ्या आमच्या या घरात राहते आजपर्यंत कुणी हात नाही लावला तुम्ही कसं काय आले? 3 पिढ्या मी सरपंच नव्हतो ना माझा बाप सरपंच होता आता मी सरपंच आहे आता फालतूपणा चालून द्यायचो नाही अजिबात। फालतूपणा म्हणू नका सरपंच आश्चर्य सांगतो गाव पुढे डायरेक्ट ग्रामपंचायती पुढे फाशी घेईन मी। धमकी आम्हाला देऊ नको 5 जण घेऊन आलोय टिकावन दांडेन बिंदरे मध्ये। आभ्या तू काय बोलायचं संबंध आहे? सरपंचांनी मी बघून घेईन। सरपंचांच्याच पुढाकार तुम्हाला त्यांनी अतिक्रमण विभागाचा सचिव केलाय त्याच्यामुळे आता मी सगळ्यांची ठोकणार। ठोकणार बिकणार तुला काय सोपं वाटतं काय? आता वाहूया काय व्हायचंय ते आम्ही पण येतो भांड्यावर पण ट्रॅक्टर वाल्या तुला पण सांगतो लवकर निघितून तुमचं काय मुंगीलाल? हॅलो हा काय हॅलो बियालेच आहे का फोन मध्ये? चाललंय सगळे भिकाऱ्याचे लक्ष खुशाल मुंगीलाल माग पडतो त्याला डिझेल त्याचं डिझेल संपलं तू डिझेल घेऊन जातो। अरे त्या मुंगीलालला सोडता तो काय तर भलं होईल तो काहीच नाही व्हायचं
4-5 पोरा जमा करतो, ह्याचा बर्थडे करा आणि त्याची बॅनर लावा, एवढंच जमलंय तुला आयुष्यात काहीच नाही करू शकत. आला भाऊचा बर्थडे चालला केक घेऊन, अरे त्या दिवशी गल्लीतले एक म्हातारा मेलं, तू त्याच्या मौतीला केक घेऊन आता. अरे तुला काही लाज बीज वाटते नाही? जरा काम धंदा बघ, घरादाराकडे लक्ष दे. अरे आपल्याच घरात भाकरी नाही, लोकांचे काम करायला लावला, ह्याला फोन लावू एवढं काम करा, त्याला फोन लावू एवढं काम करा. अरे तुझ्या कोण वाटत का काय काम आहे? तुझ्या घरात आहे का? तू हांड्याशिवाय पाणी नाही पेत आणि चालला फ्रीजची बराबरी कराय. अरे नीट जरा स्वतः लक्ष दे, संपत चाललाय. संपलंय. अरे संपायचं नाही, तू संपत चाललाय. तू काय जरा बावळा बिवळा काय? तुला किती चांगलं सांगितलं तरी वाटतं पडतो. संध्याकाळी ये भाऊच्या बड्डेला, मग मी पाणी तापव. पोरांना परत जर या पोरांनी तुला त्रास दिलाय पोरांनी तर मला सांगा, मी पक्का गावगुंड माणूस आहे. अरे गावगुंडाच्या नादी लागू तर मान नादी लागा. मी तरी शिक्षणात सांगतो, याच्या पाहिजे तुम्हाला वाळू व्हावा लागेल शाळा सोडून. बारक्या तुला आणलं होते नी, तू घरी सांगू नको, मी आहे, मी आणि अरे आज तर बारक्या वाचलाय, उद्या यो. आणि तू दोघांना संगत जर रस्त्यावर नाही पळवले तर नाही आता गोप्या नाही. शाळेत कधी प्रॉब्लेम आला तर आम्ही भावाला फोन करायचा, हे असले. अरे याच्या पाहिजे शाळा सोडावं लागेल तुम्हाला, शाळा सोडावं लागेल याच्या पाहिजे तुम्हाला. तुमचा ड्रायव्हर रात्री काय जाऊ गाडी चालत होता का हो? नाद खुळा आम्ही भाऊचा नाद खुळा. बाकी जाऊ दे, 8 दिवस झाले इंजन खोलून ठेवलंय, तुला फॉल्ट कळा ना. 200 रुपयाची ऑर्डर केली तुझ्यामुळे माहिती. सरपंच सकाराम एमए ना पटला. अरे काय झालं माय काका ते कस का पटले जावं लागेल राव मला लवकर. काका अरे बेवडा आहे ते, आणि जर का गाडीचं काम ओसरीतून हल्ला माहित का वाईट नाही. अहो तुम्ही हे बधीर फिटर ठेवला कशाला कामाला? अहो दगडाबाईन त्यांच्या ट्रकचं डिझेल चोरून नेलं या भिकाऱ्यांनी. आता तुला शेवटचं सांगतो ना, नामांकित पेट्रोल गोपीचा नाद नको करू. अहो सरपंच आमच्या तरी डुप्लिकेट पार्ट सांगतोय. अहो हे माणसं डुप्लिकेट आहेत. भांगरीतून जो बोलणार का आता भिकारी बोलणार भिकारी मला बोलणार. पगाराच्या नादी लागू करायचं डंपरचं काम नाही. सरपंच तुम्हाला सांगतो मी हानी तुम्हाला सरपंच तुम्हाला तुमचा डंपर मारतोय का ह्यो मारतोय? तुम्ही ठरवा, मी येतो करून घेऊन. तुमच्या दोघांच्या भांडण राहू दे, माझ्या गाडीचं काम राहिलंय. बाजार हो तुमचा पण.